राम राम मित्रा, राम राम. अरे कुठं होता तू? अमेरिकेत होतो. अरे बापरे. हो पण मला सांग रे, मी फॉरेनर वाटतो का? फॉरेनर? हा. नाही नाही. ते अमेरिकेतले लोक भावलाट आहेत. काय झालं? मला एक जण म्हणला आर यू फॉरेनर. असं किंवा म्हणलं करा पण तू एकटाच बुंगाट अशी बुलेट ट्रेन हाणायला लागलास. अरे बुंगाट असो नाही तर सुसाट असो, हा. तू जन रेणुकाताईच्या ग्रीन सिग्नल शिवाय चालणार आहे का ती? नाही नाही काही म्हण, या बुलेट ट्रेन मध्ये आवलीच लई येत रे. हा. ती आपली दुसरी बुलेट ट्रेन यायची तवा येईल, पण ही बुलेट ट्रेन हजाराचा पल्ला गाठल्याशिवाय दमच खात नाही. पाय तू माझ्याकडे. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या 100व्या भागात तुम्हा सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मंडळी, आज या नमाय रेणुकामध्ये आपल्यासोबत साक्षात रेणुकाताई आपल्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर एकदा स्वागत करूया त्यांचं. थँक्यू. आणि रेणुकाताईंना मला विचारायचं आहे की आज तुम्ही या कार्यक्रमात म्हणजे या सेगमेंटमध्ये कुठलं गाणं सादर करणार आहात? तुम्ही नेहमी मला फक्त तुमच्या स्किटच्या बाबतीत विचारता, पण आता 100वा सोहळा आहे, आनंदाचा सोहळा आहे, तर त्यात जरा जज म्हणून माझं काय मनोगत आहे ते मी आज व्यक्त नक्कीच करणार नक्कीच आहे. आवडेल आम्हाला. नक्कीच. इर्शाद. ओ सॉरी. म्हणजे माझा आवाज अगदी अंशू आणि पॅडी इतका चांगला नसला तरी थोडासा मी पण गाते. तर या नमाय रेणुकाच्या बहारदार कार्यक्रमानंतर घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन, अर्थात होऊ दे. अरे जरा ऐक माझं बाळा. काय ऐक. आहे? हे बघ, आपण आता ज्या मुलीला बघायला जाणार आहोत तिला कुठलेही भलते सलते प्रश्न विचारू नकोस, समजलं? तिचं शिक्षण जरा कमी झालंय, त्यामुळं तिला जे सोपे वाटतील असेच प्रश्न विचारायचे. म्हणजे साध्या प्रश्नाची उत्तर माहित नसलेल्या माठ निर्बुद्ध मुलीशी लग्न करू मी आई? बघ, हे ना हे असले प्रश्न विचारून ना 99 मुलींना तू नकार दिलेलास. आता पहिली मुलगी जी दिसेल ना तिला शक्यतो पसंत करेन मी, कळलं? म्हणजे होकार कळून टाकते अगं ना? होकार काय, पहिलं मला बघू दे मग होकार. अरे अरे होकार कळून टाकते ना. वेडी आहेस का? मला पारखायला पाहिजे, बोलायला पाहिजे, बघायला पाहिजे, असं कसं? अरे एवढं काय त्या मुलींमध्ये पाहायचं असतं? हा. अरे तुझ्या वडिलांनी मला आयुष्यभर पारखलं, पण त्यांनी मला अजून ओळखलं का? शेवटी ते गेले वरती. त्यांना जाऊ दे वरती, मला खालतीच राहायचंय, कळलं का? मी ह्या मुलीला व्यवस्थित बघितल्याशिवाय मी लग्नाला होकार देणार नाही, बर सांगू. बर ठीक आहे चल चल, बेल वाजव बेल वाजव. अरे इजा असला काही बेल मोडणार आहेस का? आलो मी. अरे बेल वाजवत यारा कुठला. मी आहे का मला आज कळलं ना? लगेच कळणार नाही. जरा आतमध्ये येऊन जरा करीव कर ना बाला. थँक्यू. अरे या आतमध्ये. अरे बाला आला. हा? नाही म्हणजे तुम्ही आला पण हा. जाम नाही झाला ना तुम्ही? ट्रॅफिक मध्ये जाम नाही झाला तुम्ही? आम्ही शक्यतो चांगल्या कामासाठी वेळेत पोहोचतो. हा? नाही चांगली गोष्ट ही चांगली. मला शिकवू नका, फालतू टाइमपास करू नका. मुलीच्या बापाला बोलवा, मुलगी बघायला आलो सांगा. रमिनीच मिनीचा हात मेजर माणसांना बोलवा. मुलीचा बाप त्यांना बोलवा. मेजर माणसाला. हा. मेजर बोललं ना तर जाम भारी पडेल तुला. केलं ना. अरे मिनीच आहे पोरीचा बाप. तुम्ही मुलीचे वडील आहात? मग मुलगी तुमच्यावर गेली? ए जायला बोलणार का बोलण्याचं पिल्लू. अरे यार्या, मी त्या पोरीचा बाप तर मग माझ्यावरच जाणार ना ती. चल पटकन बाहेर जाऊया. हे बघ, मला असं वाटतंय की मुलगी ह्यांच्यावर गेली असणार, म्हणजे नाके डोळे एकदम उत्तम अशा. अगं आंधळी आहेस का तू? आंधळी आहेस का? अगं आपण त्रिवार नकार कळूया. चल निघूया. अरे चल. असं काय करतोय? होकार कळून टाकूयात ना. वेडी आहेस का तू? अगं हा ज्या मुलीचा बाप आहे त्या मुलीशी मला लग्नच करायचं नाही. चल तू चल. अरे आवरे का टेन्शन घेतच. अरे पोरगी माझ्यावर जरी गेली तरी ती दिसायला बरी आहे माझी. नाही. तुम्ही ज्या मुलीचे बाप आहात ना त्या मुलीशी मला लग्नच करायचं नाही, कळलं? चल निघूया. अरे असं काय करतोय? होकार कळून टाकत ना. 1 कोटी वेळा नकार आहेत. निघ. चल निघ. अगं तू चल घे. चल तू चल.
अरे डोकऱ्या हीच माझी पोरगी. अय्या हे काय सांगता की ही तुमची मुलगी आहे? माझी पोरगी आहे. केवढी घोर फसवणूक झाली हो तुमची. तुम्हाला सॉरटच लागलं अक्षरशः. हो, बरं झालं आम्ही जायच्या आधी ही आली, नाही तर चुकामुक झाली असते नाही का? पण खरंच तुमची मुलगी आहे का ही? रे वासार तोंड्या, खरंच आहे माझी मुलगी. रे देवाला कौल लावून फायनल केलं तिला. हीच आहे माझी पोरगी. बघ मी म्हणाले ते ना, भातावर कधी शीताची परीक्षा करू नये. खरंय खरंय. भात करपला असला तरी एखादं शीत चांगलं निघू शकतं. बापूस ते काय झालं? हा कोण आहे रे बाला? अरे मी तुला बोललं नव्हतं काय तो पारगा येणार आहे. ज्यातलं योच आहे तू. मग ते सगळं फालतुगिरी बाजूला सोड. मला सांग इकडे यायला तुला आवरा टाइम काय झाला? टाइम क झालं म्हणजे मिनी येलेतच निघालो होतो. मग? पण मला वाटण दत्तू भेटला. आजा असला. स्वरतच नव्हता माहितीये मला. लय वेळ घेतला त्याने मांजा. असा हिकरनं चाटत होता. सगळे मेकअप माझं संपवून टाकला माहितीये. मग त्याने मला असं हे गचम. गच्चम धरून ठेवला होता असा. दत्तू कोण? अरे पाळलेलं कुत्रा हिचा. त्याचं नाव दत्तू आहे. कुत्तू दत्तू. मुलींचं प्राण्यांवर प्रेम आहे म्हणजे मुलगी स्वभावाने सुद्धा प्रेमळच असणार. आपण आहे ना होकार कळून टाकूयात. थांबशील 2 मिनिटं जरा? घाई करू नको. थांब जरा थांब, घाई करू नको. जरा तू थांब. हा. आईवर जास्त वरडू नको. तू थांब. माझी स्टोरी अजून इनकम्प्लीट आहे. करेक्ट. माझं पुढचं कम्प्लीट होऊ दे. तू कम्प्लीट कर. तो बापूस हा? मिनी असं दत्तूला गच्चम पकारलं होतं. मग? मग मिनी असं पुढे गेलं, त्याला समजावलं. तो वाट्यात आपल्या मच्छीच्या दुकानावर मोठा मॅटर झाला. काय बोलतोस? आठवण मारा. चंपा हा चंपा. चंपा काय मोठमोठ्यानं वारायला लागली ती. मग मला राग आला, म्हणलं हिच का चाललंय. तवा मांजा लक्षात आला का हिला फुकटची मच्छी खावाची असते. मग मांजा डोका सटकला. मग मिनी तिला असा मानगुटीला धरला आणि तिकडं वर नेऊन ठेवला. म्हणजे तुम्ही तिला मानगुटीला धरून वर नेऊन ठेवून मग इकडे आलात का? मग? हे म्हणजे तुम्ही अरे माणूस नाही किंवा कुठली बाई नाही रे. मग? ती चंपा म्हणजे आमची मांजर आहे. तिचं नाव चंपा. बापू मांजर नाही मग? का कमरी. सॉरी कोंबडीचं नाव चंपा आहे. मांजरीचं नाव सुशीला. सुचिला. हे नाव कोणाला सुचिला? हे नाव माझ्या बायकोला सुशीला. डायरेक्ट देवाने तिला उच्चिला. हे बघ मुलगी टेरिंग बाज आहे. आपण आहे ना तिला होकार कळून टाकूयात. नाही, ऐक. तू आई आहेस की होका यंत्र आहेस? किती घाई करतेस? थांब ना जरा. एक मिनिट. नाही तुमचा होकार कलबाच्या आधी एक माझी छोटीशी आट आहे ती मी तुम्हाला सांगतो. काय? म्हणजे ज्या मांडवण हिचं लग्न होईल ना ते मांडवण अजून एक लग्न होणार आहे. अजून एक लग्न? हा. म्हणजे हिच्या बहिणीचं पण लग्न करणार आहात का? नाही म्हणा बहीण आहे. अरे तुलाच कौल लावून फिक्स केलाय. अजून कुठून आणू दुसरी पोरगी? ते कसं आहे माहिती आता बघा हिचं लगीन होणार. बरोबर. मग ही सासरी जाणार. मी एकटाच राहणार ना घरी. मला कवर कंटाला येईल. काय करू मी आवरा टाइम. म्हणून हिच्या सोबत हिचं मानवून मी पण लग्न करणार. बरोबर आहे तुमचं. अगदी बरोबर आहे तुमचं. मी पण याला तेच सांगत होते की लग्न करून टाक. मला पण कंटाळा आलो एकटीला राहायचा खूप. काय गप्पा बस कच चाललं बापू. मांजा ऐक. काय? हा जो पोरगा तो माना बघायला आला ना. मग? मग माझं लग्न आधी फिक्स कर ना. तुझं कुला मंदीच कारलं. तुझी काय लपरी कमी आहे? काय बोलताय ते? झालं मांजीला फ्री काढतास. ठीक आहे. मी सरळ माणूस आहे. हा, माझी कुणी लफरी काढत समोरची पण लफरी काढता. तुम्हाला काय वाटतं ही सरळ आहे? गेल्या महिन्यामध्ये 4 दिवस हॉस्पिटल मध्ये होती. हॉस्पिटल काय बोल? हॉस्पिटल काय बोलत? हॉस्पिटल मला कळलं पाहिजे. मला सगळं कळलं पाहिजे. हॉस्पिटल हो एवढं हायपर होऊ नको सांगतोय. हॉस्पिटल मध्ये ते मच्छर चावले ना ते डेंग्यू झाला. मग तिला अशक्तपणा आला. मग ती बेशुद्ध झाली. मग डॉक्टर बोलली सोनोग्राफी करा. त्या सोनोग्राफीत कायच नाही भेटलं. मग तिला घरी पाठवलं. सोनोग्राफी नाही रे एक्सरे.
सोनोग्राफी नाही ते माझ्या दादूचं जरा प्रॉब्लेम मी काय म्हणतो? दादूश मी काय म्हणता आधी ना मला या मुलाशी बोलू दे बोल, बोल. आचार विचार जाणून घेऊ दे मग मी पसंती नापसंती कलावतं ना तुझी मर्जी काय प्रॉब्लेम नाही तुझी मर्जी काय हुशार आहे पोरगी आपण होकार काढून टाकूयात अगं आई आपण मुलगी बघायला आलोय डायरेक्ट होकार कळवायला नाही आलोय आधी मला तिला 4 प्रश्न विचारू दे तिला मला प्रश्न विचारू दे मग आपण ठरवू ना काहीतरी. बर ठीक आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? हा म्हणजे मला विचारायचे आहेत प्रश्न म्हणजे कसं आहे हा. विचारू ना रे विचार, विचार. हा, म्हणजे कसं आहे म्हणजे सेम टू सेम तुमच्या वयाची म्हणजे अविवाहित कोण असेल तर मला चालेल म्हणजे अनमॅरिड असेल तरी चालेल हा. हा. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आणि ते बघा घसटपोटी असेल तर लय चांगली घसटपोटी ते अरे ते नाही काय नवरा बायको मध्ये आधी जाम घसट असते मग पोट होतो घटस्फोट म्हणायचं का तुम्हाला? कॉंग्रॅच्युलेशन राहील हा हे बघा मला बोलू दे आता तुम्ही प्लीज दोघं शांत बसा प्लीज. हा तुमचं नाव काय आहे? का? नाव ती नाव माहिती आहे मला तुमचं नाव काय? माझं नाव कीर्ती माझं नाव वासुदेव हे नाव कशाला सांगताय? आता तू कणाला मध्ये मध्ये बोलतो मग त्यांना सांगायला नको माझी सगळी बापसाचं नाव तिला नको सांगायला हे बघा मला बोलू दे प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका हो. हा? इकडे इकडे बोल. इकडे हा, इकडे बोल. मला सांगा तुम्ही तुमचं नाव काय? कीर्ती. हा कीर्ती साधारण शिक्षण काय तुमचं? हा म्हणजे तुम्हाला सांगतो जुनी 11वी मॅट्रिक झाली काय सांगता काय याच्या वडिलांची पण जुनी 11वी मॅट्रिकच झाली होती. काय बोलता? म्हणजे पर्सेंटेज किती आहे 45. मी 35 कॉंग्रॅच्युलेशन काय बोलतेस तू? अगं मला बोलू देणार का तुम्ही? मी बोलू की नको? नाही नाही बोला 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 हा म्हणजे कसं आहे, आपण ना ह्यांच्यात बोलायला नाही पाहिजे हो ठीक आहे. म्हणजे कसं आहे, ह्यांच्या आयुष्याचा प्रॉब्लेम तुम्हाला हो कळलं ना? बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. ऐका ना मी काय म्हणतो म्हणजे माहिती काय माहिती खरंच आपल्याला काय गरज आहे ना ह्यांचं दोघं म्हणजे पूर्ण लग्न झालं त्याच्यानंतर आपल्याला बोलायचं थंड घे बापू थंड घे म्हणजे कसं माहिती बोल ना मला नालायक माणूस नालायक माणूस बोलून देत नाही येत हे बघा ओ इकडे 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 इथे बसा इथे बसा इथे बसा मला सांगा तुमची आवड काय आहे? देशी काय करतो आणि त्या देशी देशील ना तर मला चकण्याला बरोबर वाला बॉम्बिल पण लागतो बोल काय बोलतायत ह्या नाही नाही सगळ्या देशी गोष्टी हिला हा. आवडतात म्हणजे म्हणजे चकण्याला बोंबील बनवायला आवडतात खावायला पण? हा म्हणजे इंग्लिश अजिबात आवडत नाही आवडतं? देशी गाणी पण बोलतात हिला गाणी पण आवडतात. हो गाणी हिला काय मला पण गाणी जाम मला पण गाणी आवडतात. अहो मी तर गाणं म्हणजे ऐकायचं तुम्हाला ओहो या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊल या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊल अहो ऐका ना हो या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊल जरा तिथे उभे राहा. एक सेकंड झालं हा. विविध गुणदर्शन करून झालं नाही नाही मिनी का म्हणतं बापूचं हे गाणं ऐकून मना बी लय चिया व्हायला तर मिनी पण एक गाणं अरे बोलतं. एक काय दोन बोलता अरे बाप नाचतोय मुलगी नसते काय नाचांचा कार्यक्रम आहे का हा? ए बाला आमच्याकडे इकडे 24 तास हेच चालू असतं आम्ही एन्जॉय करतो मज्जा करतो आम्हाला कंस पण टेन्शन नसतं काढलं अहो पण तुम्हाला हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो? अरे यायला असतो आम्हाला म्हणजे कसं आहे आम्हाला काम धंदा करायला कुठे बाहेर जायला लागत नाही म्हणजे मासाचे 4 आमचे गाले आहेत 4-5 टरक आमचे रेतीचे आहेत आणि कोली वाऱ्यान 4 घरं भाडण दिले हे आपण या गोष्टीवर तरी होकार कळवायलाच पाहिजे हा. वेडी आहेस का तू मी विचारांची श्रीमंती मोजणारा माणूस आहे असला फालतू म्हणून लग्न करू मी लग्न करणार नाही मला काय प्रश्न विचारते शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न मला सांग माझ्या आईला तू स्वतःची आई मानशील का? शाबास. आलं मनातलं बोललास तू माझ्या नाही एक मिनिट गे
ही तुला आई चालेल? काय ऍक्च्युअली काय मला तसं म्हणायचं नव्हतं. मला काय ए, तुझं काय म्हणणं ना ते जाऊ दे खड्ड्यात. माझा यांना होकार आहे. अरे एवढं चांगलं स्थळ मला तर इथून पुढे मिळणार आहे का? काय बोलतेस तू? मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे. अहो तुम्ही तरी बोला ना. मी कोणाला बोलू? माझं लगीन ठरलेलं आहे सूर्या बरोबर. बापाच्या विज्जाती खातर मी इकडं आलो आणि तुला इकडं बोलवलं, कळलं? बापूस माझा तुझ्या लग्नाला फुल सपोर्ट. थँक्यू. अरे मग माझ्या लग्नाचं काय? तू नको टेन्शन. तुला कळतं काय? आता ही जर माझी बायको तर ही तुझी बहीण होणार आहे ना. बहिणीशी लग्न करणार आहे. कळत नाही वसाऱ्या? हे बघ, आम्ही आहे ना, म्हणजे आम्ही तिघं मिळून तुला पोरगी शोधू, हो दादा. पण किमान 2 महिन्यानंतर. का? काय म्हणजे काय बोलतो? आता भेटले, उद्या लग्न करणार, परवा हनीमूनला जाणार. आम्ही हनीमून शिड्यांवर करणार. शिड्यांवर? शिड्यांवर. तुमची उंची काय, वय काय, शिड्यांवर कुठे जाताय तुम्ही? रे वसार तोंड्या, शिड्यावर म्हणजे जिन्यावर नाही रे, इवायनाने जातात ना शिड्यांवर. स्वीडन म्हणायचंय का? ते तू म्हण, पण हनीमूनला मीच घेऊन जाणार आहे हिला. रे वाजवा. अहो माझं ऐका ना. नको आलं नको. ही अशी धमाल नेहमीच चाललेली असते कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये. आणि तुला ही धमाल कशी वाटली निर्मिती? अरे दमवलं तुम्ही मला हसून हसून अक्षरशः. अरुण काय तुझे कपडे, खूप गोड दिसतोयस आणि तू अख्ख्या महाराष्ट्रात आगरी अरुण म्हणूनच फेमस आहेस. तर त्यामुळे म्हणजे तुझी भाषा इतकी ऐकायला गोड वाटायला लागली आता आम्हाला सगळ्यांनाच. खूप धमाल केली तुम्ही दोघांनी. अंशू माझा प्रणाम आहे तुला, खरंच प्रणाम आहे तुला. आणि तुमच्या चौघांचं टीमवर्क इतकं सुंदर होतं. मला भक्तीला पण सांगावं असं वाटतं, अशी कधी आई असते का ग? चल चल होकार कळवून टाक असं म्हणणारी. क्या बात आहे. आणि नम्रता, तू एक परिपूर्ण पॅकेज झालीस आता, माहिती आहे का? वा वा वा. म्हणजे मला असं वाटतं की आता प्लीज सगळ्यांनी लक्षात घ्या, एक नवीन हिरोईन मिळालेली आहे इंडस्ट्रीला. आणि नमूची खरंच एनर्जी चांगली. आणि गंमत अशी असते की एरवी असं बोललं जातं की मुलीनं बापाचं नाव मोठं केलं, पण नमूनी नवऱ्याचं नाव फार मोठं केलं. या 100 भागांच्या प्रवासात ती संभेराव म्हणून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला खरंच अंशा तुझं पण काम इतकं इतका वेगवान आहे ना. हा खरंच वेगवान. वेगवान अभिनय हो, म्हणजे अक्षरशः. 10 मिनिटाचं स्किट 2 मिनिटात करू शकतो. आणि अरुण कदम तर म्हणजे अरण्याबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे तो चुकला तरी विनोदच होतो. बस नाम ही काफी है. हो. आणि अरण्याचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याची इंग्रजी फार विलक्षण आहे. आणि फार मिश्रण केलेलं आहे त्याने. आणि आगरी तर तुम्ही म्हणलात तसं. येस आय अग्री. रेणुका रेणुका काय अग्री म्हणाली ती. अगदी आघारीवरचा नट होतो. टोपी आणि सेल्फी. आज आपल्याकडे खास पाहुणे आलेत. आपल्या कलर्स मराठीच्या अनेक मालिकांमधले कलाकार आलेत. तर आपण त्यांनाही विचारूया की त्यांना कसा वाटला हा सोहळा. मी तशीही कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि त्यांच्या सगळ्या कलाकारांची फॅन आहे. कारण माझ्या मुलीला खूप आवडतो हा शो, खूप जास्त आवडतो. आणि म्हणून मी माझ्या सिरियलपेक्षा जास्त तुमचा शो बघते. मला वाटलं नव्हतं इतकी एनर्जी मला इथून मिळणार आहे. कारण आपण ज्या पद्धतीत टेलिव्हिजनसाठी शूट करत असतो, मला वाटतं की खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये तुम्ही जे काम करताय ते कॉमेडीशी रिलेटेड आहे. त्यामुळे ती एनर्जी, ते फ्रेशनेस तुम्ही टिकवून ठेवता आणि ते तुमच्या परफॉर्मन्समधून दिसतं, हे मला खूप छान वाटलं. आणि हे मी नक्की माझ्या सेटवरती घेऊन जाईन. ही जी धमाल, ही जी मस्ती आहे, ती तिथे नेण्याचा मी प्रयत्न करेन. मला एकच सांगावंसं वाटतं की कामातून मिळणारा आनंद आणि आनंदातून मिळणारं काम याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही सगळे आहात. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप आनंद मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. 100 एपिसोड पूर्ण झालेत. 1000 एपिसोड, कैक 1000 एपिसोड तुमचे व्हावेत ही इच्छा. आणि थँक्यू सो मच ही एनर्जी आम्हाला दिल्याबद्दल. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. सो यू आर डुईंग द बेस्ट थिंग इन लाईफ की तुम्ही सॅडनेस क्युअर करताय. तुमची जी एनर्जी ती आम्हाला इथे बसून जाणवते की काय एनर्जी आणि काय इंटेन्सिटी आणि काय हॅपीनेसनी तुम्ही ते परफॉर्म करताय.
तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस आज आपण हा आनंदाचा क्षण आपण साजरा करूया आणि त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतोय आजच्या आपल्या खास पाहुण्या निर्मितीताईंना. प्लीज निर्मिताई या. मी खूप खुश आहे मला इथे आमंत्रित केलं गेलं आजच्या भागासाठी. मला खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आजचा एपिसोड मी. आणि असेच 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 जेव्हा भाग होतील त्या प्रत्येक शतकाला तुम्ही मला बोलवा, मी इथे नक्की येईन आणि आपण असंच सगळे मिळून एन्जॉय करूया. आणि आता मी रंगमंचावर आमंत्रित करतोय आपले लाडके जजेस मकरंद आणि रेणुकाताई यांना. प्लीज तुम्ही रंगमंचावर. मला वाटतं आपण जसजसे 100 एपिसोड्स 200 एपिसोड्स हा पल्ला गाठू आणि लोकप्रियतेचाही आपण म्हणजे शिखरावर पोचू, तसंसं आपण धन्यवाद जास्त द्यायला पाहिजे, ह्युमिलिटी आपल्यात असली पाहिजे. तर मला वाटतं आपल्या कार्यक्रमाचं जे श्रेय आहे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या रायटर्स आहे, लिखाणाचं आहे. तर मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. चिन्मय कुलकर्णी, चेतन डांगे, योगेश सिरसाट, प्रसाद खांडेकर आणि आज आत्ता नवीन लेखक म्हणून समीर चौगुले, खूप खूप धन्यवाद. आणि आपले सचिन मोटे. येस, ॲब्सल्युटली सचिन मोटे आणि सगळेच आपले तंत्रज्ञ आणि आपले बॉस आणि गोस्वामी. आपले एक्झॅक्टली, विदाउट दॅट वी कांट गो. येस. तर या आनंदमय सोहळ्याचा शेवट आपण गोड करूया, अर्थात केक कापणार आहोत 100व्या भागाचा. तर त्यासाठी तयार व्हा. येस.